शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर जे विद्यार्थी शिक्षक भरतीची तयारी करत आहेत आणि टेट परीक्षेचा फॉर्म भरत आहेत आणि अपियर आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पहा दिनांक 6/5/2025 म्हणजेच आजच या ठिकाणी ही माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. नेमकी काय आहे माहिती कशा संदर्भामध्ये आहे तर पाहू शकता. महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 निवेदनाबाबत. अनेक प्रकारची निवेदने यामध्ये देण्यात आलेली आहेत. त्या संदर्भामध्ये त्यांनी निकाल या ठिकाणी दिलेला आहे. तर काय आहे निवेदन आणि काय आहे माहिती? पहा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे तीच आपण तेवढीच या ठिकाणी चर्चा करणार आहात. तर पहा या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील, तरी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत 10/5/2025 ऐवजी 14/5/2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, की अगोदर जी काही टेट परीक्षेची एक्झाम डेट होती, टेट परीक्षा फॉर्म भरण्याची डेट होती, ती होती 10 मे होती. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारची निवेदने कार्यालयाला प्राप्त झाली आणि त्यामधून त्यांनी मार्ग काढला 14/5/2025 पर्यंत म्हणजे 4 दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्याची दिनांक वाढवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं बी-एड, एम-एड आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची माहिती विविध नमुन्यामध्ये परीक्षा परिषदेने दिलेल्या ही जी काही वेबसाईट या लिंकद्वारे विविध मुदतीत सादर करावी याबाबतचे प्रसिद्धी निवेदन याबाबत सोबत जोडलेले आहे. तसेच सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राने प्रादेशिक बातम्यांची वेळ विनामूल्य प्रसिद्ध करण्यात यावी, ही या प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. पहा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? वरी तर तुम्हाला कळालेच असेल, परंतु या ठिकाणी सुद्धा पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे आणि परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र लोकसेवा परिषदेच्या या संकेतस्थळावर दिनांक 25/4/2025 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे आणि परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत 14/5/2025 रोजी शेवटची असेल आणि 2/5/2025 शासन सुद्दीपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याच्या नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार यांना देखील शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, शेवटच्या सत्रामध्ये असो वा अंतिम सत्र असो, याचा अर्थ असा तुम्ही जर सेकंड इयरला असेल, फर्स्ट जरी सेकंड इयरचं तिसरं सेमिस्टर असो वा चौथं सेमिस्टर असो, तुम्हाला काय करता येणार या ठिकाणी, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि त्याची तारीखसुद्धा आता काय केलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. आणि पुन्हा काय म्हटले 5/5/2025 पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतुदीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी पुनश्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुनश्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल. जर ज्या विद्यार्थ्यांनी 25/5/2005 च्या अगोदर 2025 च्या अगोदर फॉर्म जर भरलेला असेल, तर त्यांनी रद्द करून त्यांना दुसरा देखील फॉर्म भरता येणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे स्पष्ट उल्लेखामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे आयोजन कधी आहे पहा 24/5/2025 ते 5/6 म्हणजे जूनपर्यंत कालावधी करण्यात आले असून बी-एड आणि एम-एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम-पी-एस-सी परीक्षा इतर स्पर्धा परीक्षेचे प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांना परीक्षेचा कालावधी दिनांक 24/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये नियोजित असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी आपली माहिती विविध नमुन्यामध्ये काय करायचे त्यांना कळवायचे आहे. जर बी-एड, एम-एड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जर एक्झाम असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे त्यांना विशिष्ट नमुन्यामध्ये कळवायचे. त्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेले या ठिकाणी निर्णय दिलेले. अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो. या निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त तुम्ही शेअर